अमेरिकेत साल 2016 तिथल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी एका भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना बास्केट ऑफ डिप्लोरेबल्स म्हणजेच लायक नसलेले तिरस्करणीय लोक असं म्हटलं होतं. पण तिथल्या नेटिझन्स आणि जे जेनझी होते त्यांनी याला अपमान समजून किंवा त्याच्यावरती रागवण्याऐवजी थेट त्या अपमानालाच त्यांच्या डोक्यावरती घेतलं. टी-शर्ट्स छापले, मीम्स बनवले, सोशल मीडिया बायोज बदलले आणि तो अपमान एक प्रचंड मोठी क्रांती बनला. एक मूवमेंट उभी झाली ज्याने डोनाल्ड ट्रम्प यांना थेट सत्तेवर आणून बसवलं. आत्ताचं कॉक्रोच जनता पार्टी सुद्धा हेच करत आहे. सध्या संपूर्ण देशात नीट पेपर प्रकरणामुळे विद्यार्थी प्रचंड संतप्त आहेत. तरुण रस्त्यावर उतरून न्याय मागतायत आणि याच काळात 15 मे 2026 या दिवशी सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टाच्या सिनियर वकिलांच्या निवडीविरोधात एक केस सुरू होती. यामध्ये फेसबुक कोर्टाच्या माध्यमातून वापरली गेलेली एक भाषा सरन्यायाधीश सूर्यकांत त्यामुळे संतप्त झाले. कायदेशीर सिस्टीममधील बोगस पदव्या आणि सोशल मीडिया ट्रोलिंगद्वारे बोट ठेवत संतप्त होऊन म्हटलं की काही लोक सिस्टीममध्ये पॅरासाइट सारखे असतात. हे कॉक्रोचेस आहेत जे कायदेशीर चौकटीला पोखरून काढतात. जे दुसऱ्या दिवशीच कोर्टाने स्पष्ट जरी केलं की हा शब्द देशातल्या तरुणांसाठी नव्हता, पण तोपर्यंत इंटरनेटवर आधीच नीट पेपर लीक आणि बेरोजगारीमुळे पेटून उठलेल्या जेनझी तरुणांनी हा अपमान थेट स्वतःवर ओढून घेतला. सिस्टीमला प्रश्न विचारणारा सामान्य तरुण म्हणजे तुमच्यासाठी एक झुरळ आहे का असा मेसेज वाऱ्यासारखा पसरला आणि याच अपमानाला हत्यार बनवून इंटरनेटवर एका रात्रीत जन्म झाला कॉक्रोच जनता पार्टीचा. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट. सध्या संपूर्ण सोशल मीडियावरती एकच गोष्ट चालू आहे, ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. आणि ह्या आक्रोशाला एकत्र करण्याचं काम केलंय अभिजित डिपके या तरुणाने. छत्रपती संभाजीनगरचा हा 30 वर्षाचा तरुण जो पुण्यातून जर्नलिझम करून सध्या USच्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्सचं शिक्षण घेतोय. एकेकाळी आम आदमी पार्टीचा सोशल मीडिया कॅम्पेनर राहिलेल्या अभिजितने 16 मे 2026 रोजी बोस्टनमध्ये बसून सरन्यायाधीशांचं ते विधान ऐकलं आणि त्या विधानाने त्याने मस्करीमध्ये एक ट्विट पोस्ट केली. व्हॉट इफ ऑल कॉक्रोचेस कम टुगेदर. त्याने गमतीमध्ये व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉईड्स अशी टॅगलाईन देत कॉक्रोच जनता पार्टी .org नावाची एक साधी वेबसाईट काही लाईव्ह केली आणि अवघ्या काही दिवसातच तब्बल 10 लाख तरुणांनी या पक्षाचं ऑनलाईन सदस्यत्व घेतलं. इतकंच नाही तर या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजने आत्ताच्या घडीला जेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करतो तेव्हा 22 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठलाय. सत्ताधारी पक्ष BJPचे इंस्टाग्रामवरती टोटल जे आहेत ते 9 मिलियन फॉलोवर्स आहेत आणि काँग्रेसचे 13 मिलियन फॉलोवर्स आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्या या दोन्ही प्रस्थापित पक्षांना मागे टाकत एका कॉक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातलाय. नीट पेपर लीकवर गाणी गाण्यापासून ते थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत ऑनलाईन मागणी करताना अभिजितच्या या एका कल्पनेने आज अख्ख्या देशाच्या सिस्टमची झोप उडवली आहे. पण इतकंच नाही, इंटरनेटवरून ॲक्च्युअल पॉलिटिक्समध्ये गेल्यावर काय होऊ शकतं याचं जगातल्या इतिहासातलं एक आगळं वेगळं उदाहरण मी तुम्हाला सांगते. साल 2009 इटलीमधील तरुण भारतासारखाच प्रचंड फ्रस्ट्रेटेड होता. सिस्टीममधला भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी आणि पारंपरिक राजकारणांबद्दलचा टोकाचा संताप तरुणांच्या मनात धुमसत होता. आणि नेमका याच काळात तिथे एंट्री झाली बेप्पो ग्रिलो यांची. तो कोणी मोठा राजकारणी नव्हता, तो इटलीमधला एक प्रसिद्ध कॉमेडियन होता. त्याने सिस्टीमवर चिडलेल्या तरुणाईला एकत्र आणण्यासाठी राजकारणांची उघडपणे खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ब्लॉग्स, मीम्स, ऑनलाईन रॅलीज आणि सटायर म्हणजेच उपरोधाचा वापर करून त्याने सत्ताधाऱ्यांना थेट ट्रोल करायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रस्थापित नेत्यांना वाटलं की हा तर एक विनोदी कलाकार आहे. हे सगळं फक्त आणि फक्त इंस्टाग्रामवरचं एक जोक वाटत होतं. पण त्या एका जोकने, त्या एका ह्याने मूवमेंट पुढच्या काहीच वर्षात थेट इटलीच्या पार्लमेंटमध्ये एंट्री केली, ज्याचं नाव होतं 5 स्टार मूवमेंट. याच 5 स्टार मूवमेंटने पुढं असं काही केलं की हा विनोद 2018मध्ये सर्वत्र निवडणुकीमध्ये हाच पक्ष इटली देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष बनला.
पण आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की आपल्या देशात सुरू असलेलं हे कॉक्रोचचं वादळ खरोखरच काहीतरी मोठा राजकीय बदल घडवणार का, की सोशल मीडियावरील बाकीच्या ट्रेंड्ससारखं हे सुद्धा गायब होणार? खरा विचार केला तर आजचा हा जो जेनझी तरुण आहे तो पक्षाला एवढं सपोर्ट का करतो माहितीये? कारण त्यांना निवडणुका जिंकायच्यात म्हणून नाही, त्यांना फक्त एक्सप्रेस व्हायचं आहे आणि त्यांचा राग व्यक्त करायला त्यांना एक हक्काची जागा हवी होती. पण मग यातून खरंच काहीतरी घडणार का? इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा अशा सटायरिकल किंवा मुवमेंट्स उभ्या राहतात तेव्हा त्या प्रस्थापित सिस्टमची झोप तर नक्कीच उडवतात. पण राजकारणाची एक कडू बाजू सुद्धा आहे. इंस्टाग्रामवर बोलण्यापुरतं फॉलोवर्स गोळा करणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष जमिनीवर ग्राउंड लेवल संघटना उभी करणं, बूथ लेवल मॅनेजमेंट करणं आणि या सगळ्या गोष्टी करणं कठीण असतं. 2011 साली आठवतंय, अण्णा हजारे यांचा जनपाल आंदोलनानंतर सुरू झालेला आम आदमी पार्टी हा पक्ष एखाद्या नव्या इतिहासासारखा कॉक्रोच जनता पार्टी करणार का, की काही दिवसात सोशल मीडियावरून फेड आउट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, कॉक्रोच जनता पार्टीने सिस्टमला आरसा मात्र दाखवलाय. तुम्हाला काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टी इतिहास रचणार की इतिहासासारखीच फक्त एक लाट बनून गायब होणार? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आपला न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.